वळूयात पुढच्या बातमीकडे। 19 जूनला शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे। ठाकरे गटाचा शमुकानंद सभागृहामध्ये वर्धापन दिन होणार आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन वरळी डोम इथे होणार आहे। शिवसेना फुटीनंतर तिसरा वर्धापन दिन साजरा होणार आहे। ठाकरे मनसे युतीबाबत काही बोलणार का याकडे देखील लक्ष असेल आणि शिंदे पालिकांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची देखील शक्यता आहे। महेंद्र जोईल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। महेंद्र, शिवसेनेचं वर्धापन दिन आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि त्याचबरोबर पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय निर्देश देतील किंवा मग त्यांची भूमिका येणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी कशी असेल हे देखील या वर्धापन दिनी आपल्याला पाहायला मिळणार आहे। महेंद्र, नक्कीच 19 जूनला जो शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन आहे। बाळासाहेब ठाकरेंनी जे ते शिवसेनेची स्थापना केली होती 19 जून 1966 साली। त्यानंतर जे ते 2022 मध्ये जे ते शिवसेनेचे दोन गट झाले, त्यामध्ये एक शिंदे गट आणि एक ठाकरे गट। त्यानंतर हा जो आहे तो शिवसेनेचा तिसरा वर्धापन दिन आहे। त्यामुळे ठाकरे गटाचा जो वर्धापन दिन आहे तो षण्मुखानंद सभागृहात साजरा पार पडणार आहे आणि शिंदेचा जो शिवसेनेचा आहे तो वरळी डोम येथे पार पडणार आहे। त्यामुळे या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे मनसेच्या युतीबद्दल काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर एकनाथ शिंदे ही महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे दोन्ही मेळाव्यात जे ते हे प्रमुख नेते काय बोलणार याकडे जे ते सर्वांचं लक्ष लागलंय। अगदी धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।